ड्रोनने केलेले पंचनामे ग्राह्य धरू शेतकऱ्यांना पूर्ण मदत करणार। लातूरमधील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही। शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठीचे निकष शिथिल करावे लागणार। धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। निम्म्या महाराष्ट्रात जलप्रलय, लाखो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। धाराशिव, बीड, सोलापुरात हाहाकार, तर सरकारची मदत कधी? पूरग्रस्तांचा अर्थसवाल। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार एका महिन्याचं मानधन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची घोषणा। पूरग्रस्तांना मदत देताना भगव्या पिशव्यांवर एकनाथ शिंदेंचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह। संजय राऊतांची शिंदेंवर जोरदार टीका। ठेकेदारांकडून लुटलेले पैसे काढून मदत करा, राऊतांचं आव्हान। अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्रासाठी किमान 10,000 कोटी द्या, उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी। आधी भरपाई मग पंचनामे करण्याचा सल्ला, तर राजकारण नको, फडणवीसांचं उत्तर। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी, अपुऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। संत्रा उत्पादक वंचित राहण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज। अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट, व्यंकट कवडेंचं पुरात मोठं नुकसान। वृद्ध दाम्पत्य समोर, आता जगायचं की मरायचं हा प्रश्न। रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 78 दिवसांचा पगार दिवाळी बोनस म्हणून मिळणार। 10 लाखांच्या वरील कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ।